श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण करू नये। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। महादेव आणि माता पार्वतीची जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केली तर महादेव आपल्याला प्रसन्न होतात। आपले वैवाहिक जीवन सुख समृद्धीने भरभराटीने होऊन जाते। आपले वैवाहिक जीवन आहे ते सुखी होते। त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा केली जाते। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की महादेवाच्या पिंडीवर काही गोष्टी अर्पण केल्या जातात। त्यातल्या गोष्टी म्हणजे पाणी, दूध, बेलपत्र म्हणजेच बेलपान यांचा समावेश आहे। त्याचबरोबर बघा मित्रांनो, कापूर इत्यादी गोष्टी महादेवाच्या पिंडीवर अर्पण केले जातात आणि त्यामुळे महादेव प्रसन्न होत असतात। बेलपान हे महादेवाचे आवडते पान आहे, त्यामुळे तुम्ही जर ह्या वस्तू महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्या तर महादेव हे प्रसन्न होत असतात। तर आता आपण बघूया की महादेवाच्या पिंडीवर म्हणजे शिवपिंडीवर अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या गोष्टी अर्पण करू नयेत। म्हणजेच काय की त्या गोष्टी जर अर्पण केल्या तर महादेव प्रसन्न होत नाही आणि त्या गोष्टी महादेवाच्या शिवपिंडीवर अर्पण केल्या जात नाही। त्यातली पहिली गोष्ट आहे मित्रांनो बघा की हळद ही गोष्ट अशी आहे की ती महादेवाच्या पिंडीवर अर्पण करू नये। त्यानंतरची गोष्ट म्हणजे मित्रांनो सिंदूर पण अशी गोष्ट आहे की ती गोष्ट आपण महादेवाच्या पिंडीवर कधीही अर्पण करू नये, ती महादेवाला चालत नाही। त्यामुळे मित्रांनो की सिंदूर आणि हळद या दोन गोष्टी आहेत त्या महादेवाच्या पिंडीवर अर्पण करू नये। त्यातली तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुळस आपल्या हिंदू धर्मात फार पवित्र मानली जाते। प्रत्येक देवदेवतेची पूजा करताना तुळस ही त्या देवतेला अर्पण केली जाते, परंतु हीच तुळस महादेवाच्या म्हणजे शिवपिंडीवर अर्पण करू नये। त्यानंतरची गोष्ट म्हणजे लाल फूल म्हणजे केतकीची फुलं किंवा जास्वंदाची जी फुलं असतात ती फुलं महादेवाला अजिबात अर्पण करू नये। त्यानंतरची गोष्ट आहे बघा मित्रांनो की नारळाचं पाणी सुद्धा महादेवाला अर्पण करू नये। आताच आपण बघितलं मित्रांनो की महादेवाला कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या अर्पण करू नये। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे हळद, दुसरी म्हणजे तुळस, तिसरी गोष्ट म्हणजे लाल फूल म्हणजे जास्वंदाचं फूल, चौथी गोष्ट म्हणजे नारळ पाणी आणि सिंदूर। या अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही महादेवाला अर्पण करू नका। मित्रांनो बघा, महाशिवरात्र हा हिंदू धर्मात फार पवित्र सण आहे। त्या सणाच्या दिवशी जर तुम्ही महादेवाची पूजा केली, महादेवाची अर्चना केली, महादेवाची भक्ती केली तर तुम्हाला फळ नक्कीच महादेव प्रसन्न होऊन देत असतात। तुमच्या मनातील सर्व इच्छा ह्या महादेव पूर्ण करत असतात। माता पार्वती आणि महादेवाची पूजा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी करूया आणि महादेवाला प्रसन्न करूया। तुमच्या मनातील सर्व इच्छा महादेव पूर्ण करतील हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। हर हर महादेव, हर हर महादेव। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ।